हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनेल. तर मागच्या व्लॉगमध्ये मी माझ्या माहेरचं घर आणि पूर्ण घराची होम टूर दिली होती आणि तेव्हाच मी बोलले होते की आमच्या घराच्या सभोवती जे गार्डन आहे त्याचा एक सेपरेट व्लॉग मी शेअर करेन. सो आज मी शेअर करते तो गार्डन व्लॉग, जे तुम्हाला नक्कीच आवडेल. सो व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की आमच्या घराला आता मेमध्ये 11 वर्ष पूर्ण होत आहेत. तर जेव्हा आम्ही ते राहायला आलो होतो तेव्हाच मम्मी पप्पांनी ग्रीन हाऊसमधून वेगवेगळी रोपं आणून आमच्या गार्डनमध्ये लावली होती आणि मोस्टली मम्मी ते मेंटेन करते आणि ते खूप छान मेंटेन करते. त्यामुळे असं आमचं गार्डन छान बहरलं आहे. कुंड्यांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या फुलांची किंवा शोची रोपं लावलेत. हा व्ह्यू ॲक्च्युली पावसाळ्यामधला आहे, म्हणजे जूनपासून ते दिवाळीपर्यंत पावसाने आमच्या गार्डनमध्ये किंवा पूर्ण प्लॉटमध्ये हे असं लॉन तयार होतं. नॅचरल लॉन कंपाऊंडसुद्धा पूर्ण ग्रीन होऊन जातं आणि खूप मस्त वाटतं बघताना. तर घरासमोर आणि घरासभोवती नारळाची, आंब्याची मोठमोठी झाडं आहेत. आणि त्याचबरोबर तुळस, कोरफड अशी छोटी छोटी रोपंसुद्धा आहेत. फुलझाडं आहेत. इकडे आमचं परसदार, इथे चिक्कू, सरबताचे लिंबू, रामफळ ही झाडं लावलेत. आणि आमच्या प्लॉटच्या मागे कंप्लीट जंगल आहे. ही मसाल्याची झाडं आहेत, ज्याची पानं आपण पुलाव किंवा राईसमध्ये वापरतो. इथे गवती चहा, पुदिना, अळू हे लावलेलं आहे. इथे घरासमोर एक साईडला सगळी फुलांची रोपं आहेत. हा पूर्ण एक टेरेसवरून गार्डन व्ह्यू देते. आणि हिरवगार बहरलेलं गार्डन म्हटलं की त्याच्यामध्ये वावरणारे सुंदर सुंदर जीव आलेच. आणि आमच्या गार्डनमध्ये सुद्धा आम्हाला ते बघायला, अनुभवायला मिळतात. मग फुलझाडांवर फिरणारे फुलपाखरे असू देत किंवा फळांच्या आशेने येणारे वेगवेगळे छोटे छोटे पक्षी किंवा प्राणी असू देत, हे सगळं आता तुम्हाला पण मी दाखवते. तर रोज सकाळी हा पान कोंबडा, आमच्याकडे याला कुकुड कोंबडा असं म्हणतात, आणि याचं दर्शन होतं. आणि असं म्हणतात की याचं दर्शन होणं शुभ असतं. आणि फुलझाडांवर तर वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरं नेहमी बघायला मिळतात. इथे मुंगूस बघ असं पळते. तर ॲक्च्युली आमच्या घरामागे जे जंगल आहे त्यामुळे काही वेळेला सापांची भीती असते, पण हे मुंगूस त्यापासून आम्हाला प्रोटेक्ट करतात. आणि हे लोक तर आमच्या गार्डनचे 50% मालक आहेत, कारण हे त्यांना हवं तेव्हा येतात आणि त्यांच्या आवडीची फळं, भाज्या बिनधास्त खात बसतात. आणि त्यांचे मस्त खेळसुद्धा सुरू असतात. तर असं तुम्ही बघू शकता, इथे मम्मीने शेंगा लावल्या होत्या आणि ते किती बिंदास खात बसले. चिमण्या, ज्यांचं प्रमाण आजकाल कमी झालंय, पण आम्हाला झाडांच्या निमित्ताने त्यांचा वावर अनुभवायला मिळतो. आमच्या खिडक्यांवरती तर सतत असतात. इथे मी झाडांना पाणी देते. ॲक्च्युली आमचं घर थोडं उंचावर असल्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडं कमी येतं. पावसाळ्यामध्ये झाडं छान बहरतात, पण उन्हाळ्यामध्ये पाण्याची बरीच कमतरता जाणवते. सकाळ सकाळी अशी जास्वंद मस्त फुलले आणि सूर्याची किरणं त्यावर छान चमकत आहेत.
आणि इकडे बघा ही थारुताई कशी झाडाला लटकून चिकू खाते, मस्त स्ट्रगल चाललाय तिचा. त्याचबरोबर आमच्या हॉलच्या विंडोवर हे लव्हबर्ड सुद्धा येऊन बसतात. आणि ही नारळाची, आंब्याची वेगवेगळी झाडं, फळझाडं, फुलझाडं, रोपं, उपयोगाची औषधी अशी रोपं आम्हाला आमच्या गार्डनमध्ये मिळतात. आणि घराच्या पूर्ण सभोवती ही मोठी मोठी झाडं, रोपं असल्यामुळे घर छान थंड राहतं, शुद्ध हवा येते आणि बघायला पण खूप छान वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं. मम्मीचं तर सकाळी उठल्यावर पहिलं काम हेच असतं की गार्डनमधली सगळं क्लिनिंग करायचं. त्यामुळे केव्हाही आल्यानंतर ते छान स्वच्छ आणि बघताना पॉझिटिव्ह वाटतं. सो फ्रेंड्स, तुम्ही आमच्या घराचा होम टूर ब्लॉग बघितला नसेल तर तोही नक्की बघा. आणि आमच्या घरासोबतीचं हे गार्डन, त्यामधली वेगवेगळी फळझाडं, फुलझाडं, रोपं, त्यामध्ये येणारे हे सुंदर सुंदर जीव, हे सगळं तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट ब्लॉगसाठी स्टे ट्यून. टिल देन, टेक केअर, बाय.